लग्नबंधन भाग 7. दोघंही आपापल्या विचारात भटकत ऑफिसला पोहोचले. अर्धा दिवस असंच निघून गेला आणि संध्याकाळी सकाळी काम उरकून घरी आले. आल्यापासून शिवानीने ना देवकडे पाहिले ना त्याच्याशी भांडण केले. देवच्याही हे लक्षात आले आणि त्याला वाटले की कदाचित ती खूप रागवली असेल आणि त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण शिवानीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तो कायम तिच्याशी भांडायचा, पण आता शिवी त्याला काहीच बोलत नव्हती. त्याला माहित होतं की ह्यावेळी स्वतःची चूक आहे आणि तिला सॉरीही म्हणायला हवं, पण त्याच्या इगो त्याला हे करू देत नव्हता. अख्खा आठवडा असंच गेला. ना शिवानी देवशी बोलली ना देव शिवानीला सॉरी म्हणाला. अग्निहोत्री हाऊस. आज अग्निहोत्री हाऊस मध्ये पूजा होती, कारण आजीची पुण्यतिथी होती. सर्वजण हॉलमध्ये बसले होते. पूजा होत होती. आजोबा समोर बसून हवन करत होते. तन्वी, शिवानी, समर सगळे एकत्र बसले होते. सौम्या, राजवीर आजोबांचा मागे बसले होते आणि देव दुसऱ्या बाजूला बसला होता. सर्वांचे लक्ष पूजेकडे होते. हवन संपले. आजोबांनी आजीचा फोटो जवळ एक फूल ठेवले आणि तिथून आजीचा फोटो उचलून पुन्हा भिंतीवर लावलं. शिवानी आणि सौम्या पूजेचे सामान व्यवस्थित ठेवू लागले. तेवढ्यात सौम्या शिवानीला गंगाजल आणायला सांगितले. शिवानी उठून गंगाजल आणायला चालली होती. तेवढ्यात तिचं पाय लेंगामध्ये अडकला. तिचा पाय घसरला. समोर अग्नी कुंडलीत आग जळत होती. ती पडणारच होती. तेवढ्यात देव धावत आला आणि शिवानीला धरून त्याच्याकडे खेचला. त्यात दोघांचेही तोल गेला आणि दोघंही तिथेच पडले. शिवानीचा बांगड्या तुटल्या. काचा टोचून तिला रक्तस्राव सुरू झाला, पण शिवानीची नजर देवकडेच होती. त्यालाही मुक्कामार लागलं होतं आणि वेदना होत होत्या, पण तो सांगत नव्हता. देव तिचा हात सोडून तिथून खोलीत गेला आणि शिवानी त्याच्याकडे बघतच राहिली. सौम्या शिवानीचं डोक्यावर हात फिरवत विचारले, बाळा तू ठीक आहेस ना? शिवानी हसत म्हणाली, काही नाही झाले आंटी, मी ठीक आहे, फक्त पाय घसरला. त्याने मला वाचवले, हे बरं झालं. बाकी मी ठीक आहे, काळजी करू नका. सौम्या तिला मिठी मारली आणि तिचं कपाळचे चुंबन घेतली. तिथून सगळे जेवायला आले, पण देव आला नाही. शिवानी एकदा त्याच्या रूमकडे नजर वर करून बघून नंतर मान खाली घालून पुन्हा खायला लागली. सर्वजण जेवण करून आपापल्या कामात मग्न झाले. शिवानी उठली आणि स्वयंपाकघरात आली आणि हळदीचे दूध तयार करून ते घेऊन वरच्या मजल्यावर गेली. देव त्याच्या खोलीत बेडवर बसून वारंवार उजवीकडे डावीकडे हात हलवत होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली की तो पाहतो तर शिवानी तिथे उभा होती. तो तिला म्हणाला, हा काही काम आहे का? शिवी काहीही न बोलता आत आली आणि हळदीचे दूध त्याच्या दिशेने धरत म्हणाले, थँक्यू सो मच. आज तू मला वाचवलं आणि माझ्यामुळे तुला दुखापत झाली. हे घे दूध आणि हा बाम लाव, तुला बरं वाटेल. एवढं बोलून ती तिथून निघून जाऊ लागली तेव्हा देवने शिवानीचा हात पकडला. शिवानीची पाठ देवकडे आणि देवची पाठ शिवानीकडे होती. शिवानी हादरली. शिवानी शांत झाल्यावर त्याने पटकन तिचा हात सोडला आणि पुढे सरकत म्हणाला, ऐक, तुला कसं कळलं की मला मुक्कामार बसला? शिवी शांत स्वरात म्हणाली, मला तुझं चेहऱ्यावरून कळलं. कधी कधी लोकांची अवस्था त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखावी लागते, कारण काही लोक त्यांच्या समस्या सांगत नाहीत, म्हणून चेहरा कसे वाचायचे ते कळले पाहिजे. देव तिच्याकडे सरकत म्हणाला, ह्याचा अर्थ तू आता माझा चेहरा वाचायला शिकले आहेस? शिवी मागे सरकत म्हणाले, हो, नाही, मी तुझा चेहरा वाचले नाही आणि मला वाचायलाही येत नाही. आता मला जायला हवं, खूप काम आहे. एवढं बोलून ती तिथून जाऊ लागली. देवला तिची उदासीनता अजिबात आवडली नाही आणि लगेच तिला पकडून दाराशी दाबून भिंतीच्या दोन्ही बाजूला हात ठेवून शिवीकडे बघत रागाने म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे? आठवडाभरापासून मी तुला पाहतोय ना, तू नीट बोलत आहेस ना, मला त्रास देत आहेस ना, तू बोलत आहेस माझ्यासोबत. तू हे सर्व का करतेस ते तरी मला सांग. शिवीने हातच काढली आणि टक्क लावून पाहत म्हणाले, देव, आधी तू माझ्यापासून दूर राहा. कोणी इतके माझ्या जवळ आलेले आवडत नाही मला. आणि दुसरे म्हणजे मी तुझ्यासोबत का बोलू? तुला माझ्या बोलण्यात एवढा त्रास होतोय ना, मी तुला खूप त्रास देते ना आणि खूप चिडवते ना, तर आता मी गप्पा आहे, मग तू आनंदी राहायला हवं ना. आता तुला काय त्रास होतोय? माझी शांतता एन्जॉय कर.
असे बोलून ती तिथून जाऊ लागली, पण देवने पुन्हा भिंतीला हात लावून तिला थांबवला. आणि मी म्हणालो तर ही शांतता मला आवडत नाही. जर मी तुला सांगितलं तर तू माझ्याशी भांडायला आणि मला त्रास देण्यास माझी हरकत नाही. आणि मी म्हणालो की तुझे मौन मला त्रास देत आहे. मला तुझ्या बोलण्यात काही अडचण नाहीये. हो, माझी खूप चिडचिड व्हायची, पण आता तू बोल ना. आणि भांडणं बंद केल्यामुळे मला खूप विचित्र वाटतंय. म्हणून तू माझ्यासोबत भांडत राहा यार, पण गप्प बसू नकोस. शिवी नुसतेच त्याच्या बोलणे ऐकत होती आणि मनात विचार करत होती. ती म्हणाली, मी जे ऐकते ते खरे आहे ना? माझं कानाला वेगळं तर ऐकू आलं नाही ना? हा कडूस देव असं का बोलत आहे? आज तो काय म्हणत आहे? म्हणजे माझं आयडिया काम करत आहे? शिवी नाही, तो तुला एकटीला सोडून गेला होता ना? एवढ्या लवकर माफ नाही करणार तुला मी. पण शिवानी देशमुख आहे मी. तुला थोडं मेहनत करावंच लागणार. मी तुला मेहनत करायला लावेन मिस्टर डेव्हिड अग्निहोत्री. ती मनातच विचार करत होती आणि देव बोलला, आता मला काहीतरी सांग. त्या दिवशी मी तुला रागाच्या भरात तिथे एकटीला सोडून गेल्याबद्दल सॉरी. देवने तिला सॉरी म्हणण्याचा हा तिला दुसरा धक्का होता. तिने तोंड उघडं ठेवून त्याच्याकडे बघू लागले. देव पुढे म्हणाला, आता काय तू असेच बघत राहणार आहेस का? मी सॉरीच म्हणालो, दुसरं काही नाही. आता हे विसरून जा. देवांश अग्निहोत्री कोणाला सॉरी म्हणत नाही. मग तुला म्हणालो सॉरी म्हणून लई भाव पाहू नको. शिवानी डोळे मिटून त्याच्याकडे बघत म्हणाले, तू सॉरी म्हणतोस की धमकी देतोयस मला? तुला सॉरी म्हणायचं नसेल तर म्हणू नको. मी कुठे तुला सॉरी म्हणायला सांगितले? सरक, मला जायचं आहे. पण देव हात काढत नाही आणि जवळ येतो आणि म्हणतो, तू अजून किती भाव खाणार? मी सॉरी म्हणालो ना. आता तर तुला काही फरक पडत नसेल. चुका माणसांकडून होतात, ते माझ्याकडूनही एक चूक झाली. मग शिवी हळूच बोलले, हा? तुला कोणी सांगितले की तू माणूस आहेस? तुझ्यात मानवी कृती जराही नाही. तू जराही हसत नाहीस, बोलत नाहीस, मजा मस्ती करत नाहीस. तू फक्त एका रोबोटासारखे फक्त कामच करतोस. आता स्वतःचा बडबडून झालं असेल तर मलाही उत्तर दे. देव म्हणाला. शिवानीने त्याचं हात काढली. ठीक आहे, मी माफ करेन, पण तुला माझ्यासाठी काहीतरी करावे लागेल. मला सांग, तू करशील? नाहीतर काही हरकत नाही. देव तिच्याकडे बारीक नजरेने बघत म्हणाला, हे काय नाटक आहे? मी काही करणार नाही हा. शिवानी तिथून जाताना म्हणाली, ठीक आहे मग हरकत नाही. देव तिला थांबवत म्हणाला, ठीक आहे, काय करायचं ते सांग. हे ऐकून तर शिवीचे डोळे चमकले. अरे वा, खरंच? तर ऐक, आधी मला सांग, तुला स्वयंपाक कसं बनवायचं हे माहित आहे की नाही? हे ऐकून देव तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. का? अरे, स्वयंपाक कसं बनवायचं येतो की नाही ते सांग. मग देव म्हणाला, हा येतोय. मग ठीक आहे, आज रात्रीचे जेवण तू बनव, हे फायनल आहे. देव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, नाही, मी असं काही करणार नाही, समजलं का? एक काम कर, तू नाराजच राहा. शांत होतीस ते बरं होतं. मग शिवी विचित्र चेहरा करून, हा, तू खूप दुष्ट आहेस. हो, मी दुष्ट आहे. अरे देवा, आता मी पण तिची भाषा बोलू लागलो आहे. हे काय झालं मला? देव म्हणाला, शिवानी देशमुख, आता काय करायचं हो? त्याच्याशी भांडण केल्याशिवाय तुला खाल्लेलं नाही पचत नाही. एक काम करूया, असं विचार करत ती देवला म्हणाली, देव, एक काम कर, सर्वांसाठी नाही पण रात्री फक्त माझ्यासाठी आल्याचा चहा आणि मॅगी तयार कर. मी तुझी वाट पाहीन. आणि हो ऐक, रात्री 1 वाजता मी तुला मेसेज करते, तेव्हा तू माझी ऑर्डर घेऊन मस्तपैकी आल्याचा चहा बनवून आण. आणि जरा विचार कर, जर तुला वाटत नसेल तर राहू दे. तू जे काही हरकत केला आहेस ना, ते सर्व मी सौम्या आंटीला सांगते. मग राजवीर अंकल तुझं चांगलं क्लास घेतील. विचार कर, बाय, असं म्हणत ती निघून गेली. देव फक्त तिच्याकडे बघत राहिला आणि ती हसून निघून गेली. पण तन्वीने त्यांच्यातील हे सर्व संभाषण ऐकले आणि तिला तर खूप आनंदच झाला. तिने त्यांचे संभाषण फोनवर रेकॉर्ड केले आणि तिथून निघून गेली. देवने दूध प्यायला आणि औषध लावला. दुसरीकडे आजोबा बसलेल्या खोलीत तन्वी धावत आली आणि सौम्यालाही तिथे बोलवून घेत दरवाजा बंद केले आणि म्हणाले, मला तुम्हा दोघांना खूप छान गोष्ट दाखवायची आहे.
तनू, तू किती सस्पेन्स ठेवत आहेस, पटकन दाखव, सौम्या म्हणाली. तन्वीने फोन चालू केला. अगं आई, तू खूप अधीर आहेस, मी पण तुझी वाट पाहायला लावत नाही, फक्त हे घे बघ. सौम्या फोन घेतली आणि आजोबांकडे फोन धरत बघू लागली. ते बघत होते, त्यांचे चेहऱ्यावरचे भाव पण बदलत होते. तेवढ्यात व्हिडिओ संपतो. हे सर्व आम्ही काय पाहिलं आणि ऐकलं? देव स्वारी म्हणाला. या दोघांमध्ये भांडण झालं होतं, म्हणूनच दोघे शांत होते आणि शिवानी देवला स्वयंपाक करायला सांगितली आणि निघून गेली. अरे वाव. आणि देव पण रागवला नाही. हा चमत्कार कसा घडला? आई आणि दादा एवढ्या शांततेने कोणाचे तरी ऐकून घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, नाहीतर ते आमच्याशिवाय कोणाचेच ऐकत नाहीत. आणि एवढेच काय, दोघही एकमेकांना पटवून घेत नाही. पण आज मी काय पाहिलं, मला खरंच धक्का बसला होता की दादा तिच्याशी इतक्या आरामात बोलत होता. अरे जरा थांबा, माझ्या नातवाला तुम्ही आश्चर्यचकित होऊन एवढं काही बोलू नका. तो खडूस आहे, पण त्याचं मन खूप साफ आहे. तेव्हा तुम्ही दोघंही त्याला सैतान बनवू नका. मग शिवानी लवकरच आमची त्या कोमल मनाची देवला सगळ्यांसमोर आणेल. तिने आता ते काम सुरुवात केली आहे. हो, तुमचं बोलणं बरोबर आहे आजोबा, पण आपण त्याला आश्चर्य नाही बनवत आहोत, उलट तो खरोखर आठवा आश्चर्य आहे, असं म्हणत तन्वी तोंड दाबून हसायला लागली आणि सौम्या तिच्याकडे बघू लागली. हसत हसत मस्करी करताना दुपार कधी रात्र झाली ते कळलेच नाही. सगळे जेवायला खाली आले. सगळ्यांनी जेवण खाल्ले. शिवानीने कामी खाल्ले. तन्वी, आजोबा आणि सौम्या हे पाहून हसले. देव, उद्या तयार राहा. शिवानी, सोबत गोव्याला जायचं आहे. तुला सकाळी निघायचं आहे. वेळेवर जायला हवं. तिथल्या सगळ्या फाईल्स चेक कर. समोर सगळी व्यवस्था करेल. इथून तुम्ही दोघे वेळेवर विमानतळावर पोहोचा, राजवीर म्हणाले. देव आणि शिवानीने होकार दिला. देवला डोळ्याच्या इशाराने सांगत शिवी निघून गेली आणि देव तिच्याकडे बारीक नजरेने बघतच राहिला की पाहतच राहिला. म्हणून जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले. देवाने शिवानीने मिळून गोव्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आणि सर्व डिझाईन्स पुन्हा तपासायला सुरुवात केली. काम आटपून दोघंही आपापल्या खोलीत आले. 12:30 वाजले. शिवानी इकडून तिकडून फेरफटका मारत होती. तिला खूप भूक लागली होती. मॅगी खायला मिळेल या आशेने तिने कमी जेवण केले, पण आता तिला वाटले की आपण चूक केली आहे, कारण देव तिच्यासाठी काहीतरी बनवून देईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तिला आता सहन होत नव्हते. तेव्हा ती उठली आणि बाहेर जायला लागली. बडबड करत म्हणाली, नाही शिवी, त्याची वाट पाहत राहिली तर सकाळपर्यंत बेशुद्ध पडशील. चल, तुला भूक सहन होत नाही, तुझं तू काहीतरी कर. उत्तेजित होऊन ती खोलीतून बाहेर पडली आणि ती बोलणार इतक्यात अचानक कोणाला तरी धडकली. देव पटकन म्हणाला, इश, मी देव आहे आणि वरडून नकोस, नाही तर कोणीतरी उठून मला हे करताना बघेल. ते काय विचार करतील माहित नाही. शिवानीने ते मॅगीचे वाटे आणि चहाचं मग हातात पाहिल्यावरती खुश झाली आणि म्हणाली, अरे वा, खरंच बनवलास? मला वाटलं तू येणार नाहीस, म्हणून मी स्वतः बनवणार होते. ठीक आहे, योग्य वेळी तू आलास, नाहीतर मी उपाशी मेले असते, असं म्हणत तिने देवच्या हातातून वाटी घेतली आणि देवही तिच्या मागे डोकं हलवत बसला. आजोबा, सौम्या, तन्वी तिघेही हॉलमध्ये लपून त्यांना बघत होते आणि खुश होत होते. तन्वी हळूहळू आईला बोलली, दादा खरंच मॅगी बनवला आहे, म्हणजे तो खरंच बदलत आहे. नॉट बॅड. हा हो, तो का नाही बदलणार? शिवी त्यांच्या सोबत आहे. चल आपण जाऊ, आजोबा म्हणाले. त्यांच्या बोलण्यावर सगळे शांतपणे तिथून निघून गेले. शिवानी मॅगी खात होती आणि देव तिच्याकडे बघत होता. शिवीचे केस तिला पुन्हा पुन्हा त्रास देत होते आणि तिला आरामात खातही येत नव्हते. देव उठला आणि तिचा हातातून रबर बँड घेतला आणि तिचे केस एकत्र करून रबर बँड घातला आणि तिला म्हणाला, तुम्ही मुलींना तुमचे केस सांभाळता येत नाहीत, मग एवढे मोठे केस का ठेवता? शिवी मॅगी खाताच त्याच्याकडे बघून म्हणाली, हा, ही खरे आहे की लांब केस ठेवणे कठीण आहे, पण
मुलगी लांब केसाशिवाय चांगली दिसत नाही. देव कॉफी पित असताना तिला म्हणाला, ठीक आहे, पण तुला चहा इतका आवडतो? मॅगीचं बाउल बाजूला ठेवत शिवीने चहा हातात धरली आणि म्हणाली, कारण हेच आपलं आयुष्य आहे. चहा किती आरामदायी असतो माहित आहे का तुला? हे जगभरातील तणावाचे एक परिपूर्ण बूस्टर आहे. आत्मा फक्त एक कप चहा घेतल्याने आरामात तृप्त होतो. आणि ती पुढे बोलायचं आधीच देवने अडवला. मी फक्त विचारलं तुला का आवडतं, तू चहावर निबंध सांगायला लागलीस. मग शिवी हसली आणि देव तिचं हसण्यात हरवून गेला. मग त्याने मान हलवला आणि कॉफी प्यायला सुरुवात केला. दोघंही तिथून उठले आणि आपापल्या खोलीत जाऊ लागले. मग देव दारावर थांबला आणि म्हणाला, ऐक. त्याचा आवाज ऐकून शिवानी पावले दारापाशी थांबले. तेव्हा ही मागे वळली आणि देव म्हणाला, आता त्या गोष्टीवर रागवू नकोस. मी कबूल करतो की ती माझी चूक होती. मी असे यायला नको होतो. खरंच मी दोषी होतो. तुझी जबाबदारी माझी होती. जर तुझ्यासोबत काही वाईट घडलं असतं तर मी सगळ्यांना काय सांगणार होतो? मला कोणी काही करेल असं तुला वाटते का देव? मी इतकी कमकुवत नाही आहे. मी स्वतःचे रक्षण स्वतःच करू शकते. होय, मी तुझ्यावर रागवले होते, पण आता नाही, असं म्हणत ती हसायला लागली. पण देव तिच्या बोलण्याने रिस्पॉन्स दिला नाही. गुड नाईट म्हणत रूमवर गेला. शिवी वाईट चेहऱ्याने वर पाहत म्हणाली, अरे महादेवा, तू माझ्यासाठी कसला माणूस पाठवला आहेस. हसण्यातही त्याला ताण वाटतो. मी त्याला हसायला लावले नसतं तर माझं नावही शिवानी नाही. स्वतःशीच बोलत तीही खोलीत गेली. तर दुसरीकडे तन्वी तिच्या खोलीच्या बाल्कनीत उभी होती आणि कोणाला तरी म्हणत होती, तू वेडा आहेस का? एवढ्या रात्री का आलास? कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. उगाच प्लीज जा, उद्या भेटू. तिथे उभा असलेला मुलगा म्हणाला, नाही, तू येणार नाहीस. नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या कामात बिझी असशील आणि मग विसरशील. तो थोडासा उदास झाला. तन्वी दीर्घ श्वास घेत म्हणाली, मुलांसारखं बोलणे बंद कर. मी तुला उद्या नक्की भेटेन. मग मुलगा म्हणाला, उद्या तू नक्की भेटणार? तन्वी त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, हा बाबा, मी नक्की भेटेन. आता जा, नाहीतर कुणी बघितलं तर उगाचच प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्या मुलाने तन्वीला एक मोठा स्माइल दिला आणि तन्वीने त्याला बाय केलं. आणि मग तो थांबला आणि म्हणाला, स्टारलाइट कॅफे आमच्या जागेवर. हे सांगून तो तिथून निघून गेला आणि तन्वी ही परत रूमवर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवी आणि देव गोव्याला जाणार होते. शिवी हॉलमध्ये तयार होऊन बसली होती. देव अजून आला नव्हता. सौम्या शिवीला देवला बोलवायला सांगितले आणि शिवी तिथून उठून वरच्या मजल्यावर गेली. देव तिच्या खोलीत तयार होत होता. त्याने नुकतीच आंघोळ करून बाहेर आला होता. तो अजूनही शर्ट घातला नव्हता. तो हेअर ड्रायरने आरशासमोर केस सुकवत होता. तेवढ्यात ओरडण्याचा आवाज आल्याने तो मागे वळला आणि दिसला की शिवी त्याच्या पाठीमागे डोळ्यावर हात ठेवून उभी होती. हे पाहून देवने शर्ट उचलला आणि पटापट घालायला सुरुवात केला. शिवानी तिथेच उभा राहिली आणि म्हणाली, तुला अजिबात मॅनर्स नाही. घरात एक तरुण मुलगी आहे आणि तू असे अर्धवट कपडे घालून उभा आहेस. तुला अजिबात लाज वाटत नाही? देव एक बोळ्या उंचावत म्हणाला, अरे हॅलो, ही माझी खोली आहे. मी मला हवे तसे जगू शकतो. पूर्ण कपडे घालू शकतो किंवा अर्ध घालू शकतो. मला थांबवणारे तू कोण आहेस? आणि तुझ्यात मॅनर्स असतं तर तू डोर नॉक करून आले असतेस. असा ओरडत आली नसतेस. शिवी त्याच्याकडे वळली आणि काहीतरी बोलणारच होती, पण देवचे 6 पॅक बॉडी आणि त्याचे भरदस्त शरीर पाहत ती शांत झाली. म्हणून देव शर्ट बंद करत म्हणाला, तू असं माझ्याकडे का बघत आहेस? तू कधी देखना मुलगा पाहिले नाही का? त्याचे बोलणे ऐकून शिवीला लाज वाटली आणि तिने मान खाली घातली. ती डोळे वर न करता म्हणाले, बघ, तुझी चूक आहे. खोलीचा दरवाजा उघडा आहे. दार बंद केल्यावरच ना. दार वाजवले असते ना मी. आता तुझ्या चुकीचे भांडे माझ्यावर फोडू नकोस. समजलं तुला? काली ये. आंटी वाट पाहत आहेत आणि आम्हालाही निघायचे आहे.
फ्लाईट वेळेवर आहे आणि आम्हाला उशीर झाला आहे, त्यामुळे लवकर ये. असं बोलून ती पटकन वळली आणि तिथून निघू लागली. पण गाई तिचं डोकं धारावर आदळलं आणि जोरात गडगडाट ऐकू आलं. देवने डोळे मिटला. शिवीला खरंच खूप मार लागला होता, पण ती डोकं चोळत तिथून निघून गेली. किती मूर्ख मुलगी आहे ही, डोळा झाकून चालते की काय? एवढं लागलं तरी पण थांबली नाही. किती मजबूत असेल तिचं डोकं, असं विचार करत तो तयार होऊ लागला. काही वेळाने देव तयार होऊन खाली आला तेव्हा तिची नजर देववर खिळली, कारण तो खूपच हँडसम दिसत होता. त्याने नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि पांढरी फॉर्मल पॅन्ट घातला होता. त्याचा एक हात खिशात होता आणि तो दुसऱ्यांशी फोनवर बोलत होता. खाली उतरून येत होता. शिवला असे बघून तन्वीने तिला कोपरा मारली आणि म्हणाले, अगं ये, माझ्या भावाला असं बघू नकोस, त्याला दृष्ट लागेल. तू 2 दिवस त्याच्या सोबत राहणार आहेस, मग तिथे जाऊन बघ तुझ्या मन बरेपर्यंत. ते ऐकून शिवीने तिच्याकडे टाक लावून पाहत पराठ्याचं एक तुकडा तोंडात कोंबली आणि म्हणाले, बाळा, जास्त तोंड हलवू नकोस आणि शांतपणे नाश्ता कर. सर्वजण बसून नाश्ता करू लागले. त्यानंतर तन्वी नाश्ता करून हॉस्पिटलला निघाली आणि राजवीर ऑफिसला गेले. दिल्ली एअरपोर्ट. देव आणि शिवी दोघही समरसोबत एअरपोर्टवर आले. नताशा तिथे आधीच हजर होती. तिने 1 पीस ड्रेस घातली होती. तिने डोळ्यांवर सनग्लासेस लावली होती आणि रिया डाव्या बाजूला उभी होती. दोघही आत आले. नताशाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकली आणि तिने हलकेच हसली. दोघांशी हस्तांदोलन करून सगळे आत गेले. काही वेळाने त्यांच्या फ्लाईटची घोषणा झाली आणि ते सर्वजण फ्लाईटमध्ये चढले. शिवीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती पहिल्यांदा फ्लाईटमध्ये चढली होती. देव शिवी एका सीटवर आणि नताशा रिया त्याच्या शेजारच्या सीटवर बसले होते. एरो हॉस्टेस सगळ्यांना सूचना देत होती. काही वेळाने विमानाने हळूहळू उडान करायला सुरुवात केली. देव आरामात बसून कादंबरी वाचत होता, पण शिवीची प्रकृती बिघडत चालली होती आणि अचानक तिचा हात देवचा हातात गेला आणि तिने देवचा हात घट्ट पकडले. तिला पाहताच देव तिला शांत करत म्हणाला, अरे तू का घाबरतेस? शांत हो. अगदी उप्प म्हणत शिवी चेहरा त्याच्याकडे वळवली. अगं डोळे उघड आणि माझ्याकडे बघ, मी इथेच आहे, काही होणार नाही तुला, आरामात बसू शकतेस तू. हे सर्व बघून म्हणजे शिवानीची काळजी घेताना देवला पाहून नताशाचं मनात राग आणि मत्सर भरून आला. तिने आपली मूठ घट्ट धरली आणि नखे हातात घेऊन ती त्याच्याकडे जळत्या डोळ्यांनी पाहू लागली. देव, तू खूप चुकीचे करतोयस. तू माझ्या प्रेमाला इतक्या सहजतेने नाकारलास तर तुला माझ्या जवळ येण्याची किंमत मोजावी लागेल. मग असं म्हणत ती विचित्रपणे हसली. दुसरीकडे देवने शिवानीला शांत केला. आता विमानाने उडान घेतले होते आणि सर्व काही नॉर्मल झाले होते. देवने शिवीला पाणी दिला आणि तिने पाणी प्याले. तिची नजर देवच्या हाताकडे गेली, जिथून थोडासा रक्तस्राव झाला. पण देव आरामात बसला होता आणि तिने मेडिकल किट मधून पट्टी काढली आणि त्याचा हात धरून म्हणाले, सॉरी, मला खरंच माफ कर, चुकून घडले. तुला वेदना होत आहेत का? सॉरी, मी घाबरले होते. यापूर्वी कधीही फ्लाईटमध्ये चढलेलं नाही आणि म्हणून ते. मग देव तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, नाही, फार काही लागलं नाही मला, पण हो, आता मला भीती वाटत आहे की मला इन्फेक्शन होऊ शकते. शिवानीने त्याच्याकडे नकळतपणे पाहत म्हणाले, म्हणजे? मला समजलं नाही, कसला इन्फेक्शन? आता जर रानमांजर पंजाने मारले म्हटल्यावर इन्फेक्शन होणारच ना. आता मला इंजेक्शन घ्यावे लागेल कोणाचं? त्या मांजरीत विष असेल तर? त्याने शिवानीकडे बघत हे सगळं सांगितलं आणि हसले. पण शिवी त्याचं बोलणं ऐकून वाईट म्हणजे विचित्र चेहरा करून हसली आणि कपाळाला आट्या करून दूर जाऊन बसली. सर्वजण 2-3 तासात गोव्यात पोहोचले. देव आणि शिवी त्यांच्या हॉटेलवर गेले आणि नताशा तिच्या बहिणीच्या घरी गेली. स्टारलाइट कॅफे.
तन्वी कॅफेत बसली होती. तिने 2 कॉफी आणि पेस्ट्री मागवली आणि काही वेळाने तिची ऑर्डर आली. कधी तिच्या घड्याळाकडे तर कधी कॅफेच्या गेटकडे लक्ष जात होतं. पण ती चिडूनच म्हणाले, कुठे आहेस तू? मी येऊन अर्धा तास झाले, अजून तू आलेला नाही. तेवढ्यात तिला मागून कोणीतरी मिठी मारली. तन्वीच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं, पण पुढच्याच क्षणी तिला राग आला. समोर बसलेला तो मुलगा म्हणाला, सॉरी सॉरी डिअर, खरंच माफ कर, मला काही काम होतं त्यामुळे मला उशीर झाला, मला माफ कर. आणि त्याने कान धरून निरागस चेहरा केला. तन्वीने त्याचा निरागस चेहरा पाहिल्यावरती विरघळली आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, तुम्ही खरंच खूप वाईट आहात. तुम्ही मला थोडा वेळ रागवायला सुद्धा देत नाही. तुम्हाला कसं वागवायचं हे चांगलंच माहित आहे ना? हो, आता मी तुला कसं राग येऊ देणार? तू अगदी रागात अस्वलासारखी दिसत आहेस. तो तिचे नाक चिमटीत पकडून म्हणाला आणि तन्वीने त्याचा हात काढले आणि म्हणाले, अभय प्लीज चिमटू नकोस, माझं नाक दुखतंय. अभय हसत हसत तिला पेस्ट्री खायला लागला. तन्वी ही हसत हसत खात होती. तन्वी अभयचा हात हातात घेत म्हणाले, तुला माहित आहे का, दादा हळूहळू आता बदलत आहे. म्हणजे थोडा दिवस लागेल आणि मग तो पुन्हा पूर्वीसारखंच होईल. या बिझनेस दुनियाने त्याला पूर्णपणे दुखी केलं आहे. पण आता शिवानी त्याच्या आयुष्यात आली आहे आणि आता भाऊ देखील एक कोमल मनाचं माणूस होईल आणि लवकरच तो तिच्या प्रेमात पडेल. तिला पेस्ट्री खायला घालत अभय म्हणाला, आमच्या प्रेमाची गाडी पुढे सरकतच नाहीये. सांग, 4 दिवसांनी भेटतेस? इतके दिवस मी तुला पाहिल्याशिवाय कसं राहिलो माहित नाही मला. तन्वी त्याला खायला घालताना म्हणाली, नको, मी माझ्या भावाशी लवकरच बोलेन. आजोबांना सर्व काही माहित आहे, ते सर्व काळजी घेतील. विचार करू नको, काही दिवसात तू आमच्या दवाखान्यात येशील. मग मला तुझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाही. तन्वीला काहीतरी आठवले आणि अचानक हसून म्हणाले, अरे, मी काय केले ते तुला माहित आहे का? तिच्या ह्या कृतीवर अभय हसला आणि प्रेमाने तिचे केस मागे सरकवत म्हणाला, डार्लिंग, तू मला सांगेपर्यंत कळणार कसं? आता तू काय केलेस ते सांग. तन्वी अभयकडे वळली आणि बसली आणि लहान मुलासारखी आनंदाने म्हणाली, तुला माहित आहे का, भाऊ आणि शिवी गोव्याला एक कार्यक्रमासाठी गेले आहेत. हो का? मग ह्यात काय मोठं गोष्ट आहे? अभय म्हणाला. तन्वीने नाक मोडत त्याला म्हणाले, अभय शांत बस आणि ऐक. अभय कॉपी घेत म्हणाला, ओके ओके, टेल मी. ते गोव्याला एका कार्यक्रमासाठी गेले आहेत. आता तिथल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. पण दोघांसाठी एकच रूम बुक केली आहे. तर भावाने 2 सांगितले होते. त्याचा मुद्दा ऐकून अभयचं तोंडातून कॉपी बाहेर पडली. तन्वी टिश्यू देत म्हणाली, अरे शिस्तीत घे ना अभय, मीच त्याच्यासाठी एकच रूम बुक केली आहे. आता तो कधीही तिथे पोचला की मला फोन येईल. अभय डोकं धरून बसला आणि म्हणाला, अरे महादेवा, तू खूप खोडकर मुली पाठवला आहेस. मला सांग की ती तिच्याच भावासोबत थट्टा करते. ज्वालामुखीसारखी उपळत राहणाऱ्या सोबत शिवानी कसं राहते आता? मला कळत नाही काय होईल तिचं. आता तिथे काय घडते कुणास ठाऊक. तेवढ्यात तन्वीला हॉस्पिटलमधून फोन आला आणि तिला एक अर्जंट केस आहे म्हणून तिने अभयला मिठी मारली आणि गालावर चुंबन घेतली आणि म्हणाली, आय लव्ह यू डॉक्टर अभय. आय लव्ह यू टू माय जॅन. मी तुला उद्या भेटतो, असं म्हणत अभय पण त्याचं हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. गोवा. देव आणि शिवी हॉटेलमध्ये विचार करत उभे होते आणि देव वारंवार मॅनेजरला म्हणत होता, अरे आम्ही 2 रूम बुक केल्या होत्या, तुमच्याकडे फक्त एकच का? रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही कसे तपासले? मग मॅनेजर म्हणाला, सर आम्ही खूप तपासले पण तुमच्या बाजूने एकच रूम बुकिंग आहे, कृपया तुम्हीच तपासा. आता देवचं डोकं जळायला लागलं. तो तिथून उठला आणि तन्वीला फोन करू लागला. 2-3 कॉल आल्यावर तिने तिचा फोन काढली. तनू, मी तुला 2 खोल्या सांगितलं होतो ना, मग इथे एकच रूम का बुक केली आहे?
सॉरी भाऊ, मी तुला सांगायला विसरले. खरं तर काल बुकिंग चालू होते तेव्हा एकच रूम शिल्लक होती आणि बाकीचे दोन रूम रिकामे होणार होते, म्हणून मी एक बुक केली आणि वाटले तिकडे जाऊन एक मिळेल. तन्वीने त्याला सहज मूर्ख बनवले आणि देवला वाटले की असेच काहीतरी असू शकते. त्याने ओके म्हणत कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिचा प्लॅन पूर्ण सक्सेस झाल्याचे पाहून तन्वी खुश झाली आणि उड्या मारायला लागली. देव मॅनेजरकडे परत आला आणि म्हणाला, हो, फक्त एकच रूमचे बुकिंग होते. तुम्हा सर्वांना त्रास देण्यासाठी क्षमस्व. दुसरे रूम रिकामे असेल तर द्या. रिसेप्शनवर बसलेली मुलगी म्हणाली, सॉरी सर, आता एकही रूम रिकामी नाहीये. उद्या सकाळी एक रूम रिकामी होईल. सकाळपर्यंत प्लीज एका रूमवर ऍडजस्ट करा. सकाळी दुसरी खोली तयार करून तुम्हाला देऊ. आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. दोघांनीही होकार दिला आणि एक मुलगा सामान घेऊन पुढे निघाला. दोघंही मागून गेले. रूम समोर येताच देवने पासवर्ड टाकला आणि दरवाजा उघडला. दोघंही आत आले आणि शिवी जाऊन सोफ्यावर बसली आणि आराम करू लागले. देवने तिच्याकडे एक नजर टाकला आणि वॉशरूम मध्ये गेला. काही वेळाने तो बाहेर आला तेव्हा शिवी सोफ्यावर डोके ठेवून झोपली होती. वाऱ्याने चेहऱ्यावर केस आले होते. देवने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा चमका हरवून गेला. मग त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला सारत तिला उठवायचा प्रयत्न केला, पण ती उठली नाही. कदाचित ती खूप थकली असावी आणि देवने तिला जास्त त्रास दिला नाही आणि लॅपटॉप उघडला आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाला. काही वेळाने शिवीने डोळे उघडले तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. ती घाईघाईने उठली आणि देवला म्हणाली, तू मला का उठवलं नाहीस? संध्याकाळ झाली आहे आणि मी किती उशीर झोपले होते. काम बाकी आहे. आम्ही कामासाठी आलो आहोत, झोपायला नाही. देव लॅपटॉपकडे बघत म्हणाला, तू स्वतः कुंभकर्णासारखं झोपली होतीस. मग मी काय करू? तुला तुझ्या कामाची पर्वा नाही. तू आरामात झोपत आहेस आणि मी एकटाच काम करतोय. आता जा आणि कपडे चेंज कर आणि तुझं दुपारचं जेवण राहिलं आहे तेही कर. मग हे काही फाईल्स राहिले आहेत, सर्व डिझाईन पुन्हा तपासून बघायला हवं. उद्या सकाळी सर्व काही सबमिट करायचे आहे. रात्री इव्हेंट सुरू होईल. काही हवे असेल तर उद्या घेऊन जा. कपल एंट्री आहे, म्हणूनच वडिलांनी तुला माझ्यासोबत पाठवले आहे. त्यामुळे आम्हा दोघांनाही उद्या एका परफेक्ट कपल सारखे जायचे आहे. त्यामुळे पूर्णपणे तयार राहा. देवने सर्व काही एका श्वासामध्ये सांगितला आणि शिवीने फक्त तोंड उघडं ठेवून त्याच्याकडे बघतच राहिले. आता काय झालं? जा आणि फ्रेश हो. खूप काम बाकी आहे आणि तू अजूनही आळशीसारखं उभी आहेस. मग शिवी म्हणाले, तू खूप वाईट माणूस आहेस. मी काही बोलले नाही आणि आता तू मला कुंभकर्णाने आळशी म्हणत आहेस. प्रत्येक अपमानासाठी मी लवकरच बदला घेईन. एवढं बोलून ती तिथून पाय आपटून निघून गेली आणि देव काम करतच हसायला लागला.